भर उन्हाळ्यात पावसाळ्याचा मजा घेताना मी मस्त असं छान वातावरण. गाईज कसला पाऊस पडतोय गाईज. मी आज गाडी अशी धुणार होतो पण या पावसाने माझी अख्खी गाडी धुवून झालेली आहे. एकदम खतरनाकवाला पाऊस पडतोय. मी इकडे शेड खाली उभा आहे तरी मी ऑलमोस्ट ओला झालेलो आहे. आणि आज भर एप्रिल महिन्यात पाऊस पडतोय हे बघा. या भाऊला पण थंडी वाजली पावसाची त्याच्यामुळे तो माझ्याकडे आलेला आहे. काय बरं काय करतो जाऊ नको मला आता हाणल तुला. अशा एक नंबर वातावरणात चहा झाला पाहिजे. मी आज तसं पण हिंजवडी गावाची बगाड यात्रा आहे तर या बगाडाची तयारी चालू इकडे. तर मी घरी जाताना मी बघितलं आणि मी थोड्या वेळात येतो बगाड बघायला परत. काहीच हिंजवडीची यात्रा आहे आज. फायनली गाईज हा रोड तुम्हाला पहिल्यांदाच एवढा रिकामा दिसणार असेल कारण की आज हिंजवडीमध्ये बगाड यात्रा आहे. बगाड यात्रा जे तुम्हाला मी 2 सेकंद आधी दाखवलं होतं ते बगाड इथून घेऊन जाणार आहे ते. आणि ती यात्रा ह्या रस्त्याने येणार आहे त्याच्यामुळे ही सगळी रस्ता एकदम रिकामा केला आहे. मागून पुढून सगळा रस्ता रिकामा आहे. तसं की लॉकडाऊन लागलं ज्याप्रमाणे हे सगळे व्हाईट ड्रेसवाले इथले लोकल हिंजवाडीचे लोक त्यांचा ड्रेस कोडच असं व्हाईट ड्रेस आहे. ऑलमोस्ट सगळेच व्हाईट शर्टवर आले. मी आलो आहे रंगीबेरंगी शर्टवर कारण की माझ्याकडे व्हाईट शर्ट नाही आहे. सुविधा पण केलं आहे यांनी पाण्याची सुविधा इन केस कोणाला ताण लागली काय लागलं अजून काय माहिती पाणी असेल काहीतरी हलकासा नाश्ता असेल. हा मागचा बगाड आहे आणि बैल बघा 6-6 फुटाच्या वरती बैल आहे एकदम तगडेवाले. हे गुलाल लावलेले बैल जे की एकदम गुलाबी दिसत होते. या बगाडाच्या आधी सगळे बैल सेट करताय. बगाडाला ते बैल लावणार आहे पुढे. अजून एक मुंगूस शेट नाव आहे मुंगूस शेट. गणपतीनंतर पहिल्यांदाच एवढी गर्दी मी हिंजवडीमध्ये पाहिली आहे जे की रोज ट्रॅफिकची असते. आज लोकांची गर्दी. ही यात्रा सुरू झाली आणि बैल हे सगळं खेचत आहे आणि हा ध्वज पण होता इथे. आता मी पण ही यात्रा वेगवेगळ्या अँगलनी पण पाहून घेतली कारण की मजा येत होती मला ते बघायला. तर काहीच मी फायनली बगाड यात्रा बघितली. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी बगाड यात्रा बघितली आणि मी आता चाललो आहे घरी.